मागच्या वेळेचा वर्ल्ड कप आठवतो का तुम्हाला? आपण अनेक मॅचेस जिंकलो आणि फायनलमध्ये मात्र हरलो. अनेकांचं त्यावेळी असं मत झालं की हा पूर्ण वर्ल्ड कपच वाईट होता. इतक्या चांगल्या मॅचेस खेळून शेवटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हरून काय उपयोग? असं अनेकदा आपण स्वतःबद्दल पण करत असतो. नकारात्मक गोष्टींना महत्त्व तेवढंच देतो आणि सकारात्मक गोष्टींचं मात्र महत्त्व खूप कमी करून टाकतो. म्हणजे हो, मला मार्क्स चांगले मिळाले, पण पेपर सोपा होता म्हणून, मी हुशार आहे म्हणून नाही. मला प्रमोशन मिळालं, येस, पण मी लकी होते म्हणून, त्याच्यात माझं फार काही कर्तृत्व नव्हतं. अशा प्रकारची वाक्य तुम्ही सुद्धा म्हणता का? किंवा तुमच्या आसपासचे कोणी व्यक्ती म्हणतात का? तसं असेल तर ही एक थिंकिंग एरर आहे. याला डिस्क्वालिफाईंग द पॉझिटिव्ह म्हणतात. डिस्क्वालिफाईंग द पॉझिटिव्ह ही एक वैचारिक त्रुटी आपल्या मनामध्ये नकारात्मक इमोशन्स निर्माण करायला कारणीभूत असते. पण नेमकं काय होतं या थिंकिंग एररमध्ये? तर डिस्क्वालिफाईंग द पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मकतेला अपात्र ठरवण्याची ही जी त्रुटी आहे, यामध्ये आपण नकारात्मक माहितीला तेवढंच महत्त्व देतो, नकारात्मक गोष्टींना तेवढंच महत्त्व देतो, पण आपल्या आयुष्यातल्या किंवा आपल्या स्वतःमधल्या सकारात्मक गोष्टींना मात्र तेवढं महत्त्व किंवा तेवढं क्रेडिट देत नाही. एखादं यश जरी आपल्याला मिळालं तरी त्याचं क्रेडिट नशिबाला किंवा लकला किंवा इतर कुठल्या फॅक्टर्सना देतो. त्याच्यात स्वतःच्या कर्तृत्वाला किंवा स्वतःच्या केपेबिलिटीजना, स्वतःतल्या चांगल्या गोष्टींना आपण महत्त्व द्यायला कमी पडतो किंवा त्यांना आपण डिस्क्वालिफाय करतो. एक उदाहरण बघूयात. नेहा MBAच्या मेरिट लिस्टमध्ये आली, पण आपण मेरिट लिस्टमध्ये आलोय म्हणजे आपण काहीतरी कष्ट केलेले आहेत, आपण बुद्धिमान आहोत, अशा प्रकारे त्याकडे न बघता नेहानी मात्र तिच्या यशाचं श्रेय हे भारतातनं झालेल्या ब्रेन ड्रेनला दिलं. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की आपल्या देशातले सगळे हुशार विद्यार्थी, सगळे टॉपर्स परदेशात ऑलरेडी गेलेले आहेत, आता उरल्यासुरल्यांमधनं मी मेरिट लिस्टमध्ये आली, त्यात काही इतकं खास नाही. अशा प्रकारे तिने तिच्या सकारात्मक गोष्टींना, तिने केलेल्या प्रयत्नांना आणि तिच्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेला पूर्णपणे डिस्क्वालिफाय करून टाकलं होतं. अगदी तुम्ही पण हे कधीतरी केलं असेल. एखाद्या तुम्ही छान केलेल्या पदार्थाचं कोणी कौतुक केलं तर यूट्यूबवरनं बघितलेली रेसिपी आहे ही, माझं काही खास नाही त्याच्यात, असं म्हणलेलं कधी तुम्ही ऐकलंय का? किंवा कोणी आपल्या मुलांचं कौतुक केलं तर हो, माझी मुलगी खूप हुशार आहे, खूप गुणाची आहे, पण ती तिच्या आईवर गेली आहे, माझं काही त्याच्यात तिच्याकडे आलेले नाही आहेत गुण, असं म्हणणारे वडील कधी तुम्ही बघितलेत का? तसं जर असेल तर ते डिस्क्वालिफाईंग द पॉझिटिव्ह या थिंकिंग एररमधनं काम करतात. म्हणजे त्यांचे विचार त्रोटक होत आहेत. रियालिटीला धरून अशी गोष्ट ते बघू शकत नाही आहेत. एक ट्विस्टेड रियालिटीचं व्हर्जन त्यांचं मन त्यांना दाखवत आहे. का बरं आपला मेंदू या थिंकिंग एररमध्ये अडकत असेल? याचं कारण आपल्या मेंदूचं मुख्य उद्दिष्ट हे आपल्याला सुरक्षित ठेवणं हे आहे. म्हणजे प्रीहिस्टॉरिक काळातला जो आदिमानव होता, गुहेत राहणारा, त्याला वाघ कुठे आहे हे लक्षात ठेवणं आपण पूर्वी शिकारीत किती यश मिळवलंय हे लक्षात ठेवण्यापेक्षा आवश्यक होतं. म्हणून फिजिकल थ्रेट्सना ओळखण्यासाठी आपला मेंदू सतत सतर्क असतो. आता आपल्या आसपास फिजिकल थ्रेट्स इतक्या उरलेल्या नाही आहेत, पण म्हणून आपला मेंदू आता मानसिक थ्रेट्सना जास्त महत्त्व देतो आणि निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. याला इव्होल्युशनरी बायस असं म्हणतात. पण अजूनही काही कारणं आहेत ज्याच्यामुळे आपलं मन सकारात्मक गोष्टींना कमी महत्त्व द्यायला लागतं. एक म्हणजे लहानपणी कमी पडलेलं कौतुक, ॲप्रिशिएशनची कमी. दुसरं म्हणजे इतरांशी सतत तुलना होणं. आपल्या कळत नकळत असेल किंवा इतरांकडनं, पालकांकडनं, शिक्षकांकडनं आपली जर सतत कोणाना कोणाशी तरी तुलना होत असेल तरही ही सवय आपल्याला लागू शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या अपब्रिंगिंगमध्ये आपल्याला स्वतःमधल्या सकारात्मक गोष्टी स्वीकारणं किंवा स्वतःच्या कुठल्या गोष्टीला छान म्हणणं, ह्याला अहंकार म्हणलेलं आहे. आणि अहंकार अर्थातच वाईट आहे. अशी शिकवण जर आपल्याला मिळाली असेल तरी सुद्धा आपल्याला ही सकारात्मकता नाकारण्याची किंवा सकारात्मकतेला कमी महत्त्व देण्याची, त्याला अपात्र ठरवून टाकण्याची सवय लागू शकते. हे एका तराजूच्या उदाहरणातनं बघूयात. कल्पना करा, माझ्यासमोर एक तराजू आहे. उजव्या बाजूला जे पारडं आहे त्याच्यामध्ये मी सकारात्मक गोष्टी ठेवणार आहे आणि डाव्या बाजूला जे पारडं आहे त्याच्यामध्ये मी नकारात्मक गोष्टी ठेवणार आहे. एखाद्या घटनेमधल्या किंवा माझ्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगामधल्या मला सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी जर या तराजूत ठेवायच्या असतील तर मी नेमकं या थिंकिंग एररमध्ये काय चुकीचं करते ते आपण समजून घेऊया. जिथे मला सकारात्मक गोष्टी ठेवायच्या आहेत, जिथे मला सकारात्मक पारड्यात काही वजन टाकायचं आहे, तिथे मी माझ्या हातात एक गोळा मावेल तेवढा कापूस सकारात्मकतेच्या पारड्यात टाकते. आणि ॲट द सेम टाईम एखाद्या नकारात्मकतेसाठी मला नकारात्मकतेच्या पारड्यामध्ये काही ठेवायचं असेल तर मी तेवढाच माझ्या हातात बसेल इतका त्याच आकाराचा लोखंडाचा तुकडा त्या नकारात्मकतेच्या पारड्यामध्ये टाकते. असंच मी सकारात्मकतेला कापसाचं वजन देत गेले आणि नकारात्मकतेला लोखंडाचं वजन देत गेले तर कसं होईल? प्रत्यक्षामध्ये रियालिटी ही असते की आपल्याला सकारात्मकता आणि
नकारात्मकता या दोन्ही गोष्टींना समान वजन देणं आवश्यक आहे. म्हणजे जर मी 2 चांगल्या गोष्टी केल्या तर मी माझ्या सकारात्मकतेच्या पारड्यामध्ये 2 लाकडी ठोकळे ठेवावेत, आणि 2 वाईट गोष्टी केल्या किंवा अगदी 4 वाईट गोष्टी केल्या तरी माझ्या नकारात्मकतेच्या पारड्यामध्ये मी 4 पण लाकडीच ठोकळे ठेवावेत, हे आवश्यक आहे. मागे आपण पाहिलेल्या मेंटल फिल्टरिंगमध्ये आणि डिस्क्वालिफाईंग द पॉझिटिव्हमध्ये काही सिमिलॅरिटी दिसते तुम्हाला? येस, या दोन्ही गोष्टी सिमिलर आहेत, पण त्याच्यात एक खूप स्पेसिफिक फरक आहे. मेंटल फिल्टरिंगमध्ये आपण सकारात्मक गोष्टी पाहूच शकत नाही. आपल्या मेंदूमधनं त्या सकारात्मक गोष्टी गाळल्या जातात आणि फक्त नकारात्मक गोष्टी स्वीकारल्या जातात. पण डिस्क्वालिफाईंग द पॉझिटिव्हमध्ये आपला मेंदू सकारात्मक गोष्टी पाहू शकतो, त्यांना एक्नॉलेजही करू शकतो, पण त्यांचं महत्त्व मात्र अगदी शून्य, जवळपास शून्य करून टाकतो. या डिस्क्वालिफाईंगच्या वैचारिक त्रुटीमुळे काय नेमके परिणाम होतात आपल्या मनावर आणि आयुष्यावर? इतर त्रुटींप्रमाणेच ही वैचारिक त्रुटी सुद्धा आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण करते. आपल्याला उदास वाटतं, निराश वाटतं, आपल्या आयुष्यात किंवा स्वतःमध्ये असलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींचा आपण फारसा आनंद घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण असमाधानी सुद्धा राहतो. तसंच आपल्या स्वतःच्या कामगिरीबद्दल सुद्धा आपण आत्मविश्वास आपला कमी होतो. आपण स्वतःतल्या चांगल्या गोष्टी वाढवू शकत नाही, त्याच्यामुळे आपण स्वतःविषयीच थोडंसं वाईट फील करायला लागतो. माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे असं फील करायला लागतो. त्याच्यातनं आपली प्रगतीसुद्धा खुंटते. आपल्या नात्यांवरही परिणाम होतात, आणि जसं आपण मागे बघितलं तसं ही वैचारिक त्रुटी अँक्झायटी आणि डिप्रेशनसारख्या मानसिक आजारांशी सुद्धा असोसिएटेड आहे. आता येऊयात या थिंकिंग एररमधनं बाहेर कसं पडायचं त्याच्या उपायांकडे. सगळ्यात पहिला टप्पा अर्थातच आत्मनिरीक्षणाचा, म्हणजेच स्वतःला ही त्रुटी वापरताना पकडण्याचा. ही त्रुटी वापरताना स्वतःला कसं पकडायचं किंवा कुठे आपण ही त्रुटी वापरतो आहोत ते कसं ओळखायचं, याच्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपण डिस्क्वालिफाईंग द पॉझिटिव्ह या त्रुटीचा वापर करत असतो तेव्हा अनेकदा आपण पॉझिटिव्ह गोष्टी स्वीकारतो, म्हणजे आपण एखादी कॉम्प्लिमेंट स्वीकारतो किंवा मिळालेलं यश स्वीकारतो, पण त्याच्या पुढे पण लागतो आणि मग आपण का ते महत्त्वाचं नाही आहे किंवा कसं त्याच्यात माझं काही कर्तृत्व नाही आहे या अर्थाचं काहीतरी वाक्य पुढे बोलतो. जसं मागे बघितलं की मी मेरिट लिस्टमध्ये आले, पण सगळे हुशार विद्यार्थी तिथून निघून गेले होते म्हणून. जसं की मला प्रमोशन मिळालं, पण माझं नशीब चांगलं होतं म्हणून. सो जिथे आपण येस बट अशा प्रकारचं वाक्य वापरतो आहोत, म्हणजे हो असं झालं पण अशा प्रकारचं वाक्य वापरतो आहोत, तिथे स्वतःला थांबवा आणि विचारा की इथे मी पॉझिटिव्हला डिस्क्वालिफाय तर करत नाहीये ना. आता दुसरा टप्पा आहे तो म्हणजे ही वैचारिक त्रुटी चॅलेंज करण्याचा. इथे आपण स्वतःशी बोलून स्वतःला हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून पाहू की खरंच मी या घटनेचं किंवा मला मिळालेल्या यशाचं जे काही ॲनालिसिस करतो आहे किंवा करते आहे ते 100% ॲक्युरेट आहे का? खरंच मी माझ्या स्वतःच्या योगदानाला किंवा माझ्यातल्या गुणांना, माझ्यातल्या चांगल्या गोष्टींना दिलेलं श्रेय इतकं कमी आहे का? जेव्हा आपण खरंच स्वतःला पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारून पाहू आणि त्याचं प्रामाणिकपणानं उत्तर शोधू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण ही वैचारिक त्रुटी इथे वापरतो आहोत आणि ती आपल्याला चॅलेंज करायची गरज आहे. अजून एक प्रश्न आपण स्वतःला विचारून पाहू शकतो, तो म्हणजे आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुमच्या एकदम आवडत्या व्यक्तीला हेच यश मिळालं असतं तर त्या यशाचं क्रेडिट तुम्ही नशिबाला दिलं असतं का खरंच त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या प्रयत्नांना दिलं असतं? मग स्वतःच्या बाबतीतच आपण आपल्या चांगल्या गुणांना किंवा आपल्या सकारात्मकतेला का नाही बरं क्रेडिट देत आहोत? आता याच्या पुढचा टप्पा आहे तो म्हणजे आपल्या मनामध्ये सकारात्मक स्वसंवाद रुजवण्याचा, म्हणजेच या त्रुटीच्या जागी पॉझिटिव्ह सेल्फ टॉकची आपल्या मनाला सवय लावण्याचा. म्हणजे काय तर या त्रुटीमध्ये आपण काय करत होतो, नकारात्मक गोष्टींना तितकंच महत्त्व देऊन सकारात्मक गोष्टींचं महत्त्व अगदी कमी करत होतो. तर त्या जागी आता आपल्याला सकारात्मक गोष्टींनाही तितकंच महत्त्व देणारा स्वसंवाद डेव्हलप करायचा आहे. म्हणजे हो मला प्रमोशन मिळालं, त्याच्यामध्ये त्रुटीमध्ये असं वाक्य आपल्या मनात येत असेल की त्याच्यात माझं फारसं काही कर्तृत्व नाहीये. आता आपल्याला जो पॉझिटिव्ह सेल्फ टॉक डेव्हलप करायचा आहे त्याच्यातलं वाक्य काय असेल तर ते असं असेल की हो मला प्रमोशन मिळालं आणि त्यामध्ये इतर काही फॅक्टर्सचे सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असणारच, पण सोबतच माझं हार्डवर्क, माझे गुण, माझे कष्ट या सगळ्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे. आता अजून खोलात जाऊन आपल्या मेंदूला सकारात्मकता निवडण्याची आणि सकारात्मकतेला योग्य तितकं महत्त्व देण्याची जर आपल्याला सवय लावायची असेल तर आपण आपल्या जर्नलचा उपयोग करून घेणार आहोत. रोजच्या रोज आज दिवसभरात मी काय चांगलं केलं किंवा माझ्यातले कोणते चांगले गुण मला दिसले याची नोंद आपल्या जर्नलमध्ये करत राहा. आपल्या आसपासच्या आयुष्यात सुद्धा कोणत्या चांगल्या गोष्टी दिसत आहेत, त्याच्यातल्या सकारात्मकतेला आपण योग्य तेवढं महत्त्व देतोय का हेही जर्नलमध्ये लिहून ठेवा. आपल्यातली सकारात्मकता स्वीकारणं म्हणजे अहंकार नव्हे. कॉन्फिडन्स आणि अहंकार यामध्ये नक्कीच फरक आहे. आपल्याला कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा आहे, अहंकार नाही. आणि स्वतःतली सकारात्मकता स्वीकारण्यानं आपला नम्रपणा कुठेही कमी होत नाही, आपण वाईट व्यक्ती होत नाही, हेही स्वतःला सतत समजावत राहा.
आपल्यातली सकारात्मकता किंवा आपल्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी स्वीकारल्यानं आपण अहंकारी बनत नाही आणि नम्रतेतच आपली भलाई आहे असंही नाही. स्वतःला स्वीकारण्यानं, आपल्यातल्या सकारात्मक गोष्टी स्वीकारण्यानं आपलं मानसिक आरोग्य जास्त सुदृढ राहणार आहे याची आठवण स्वतःला करून द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या तुमच्या चांगल्या गुणांना आजपासून मनापासून स्वीकारणार आहात आणि योग्य तेवढं क्रेडिट देणार आहात हेही आम्हाला नक्की कळवा. अशाच पॉझिटिव्हिटीवरच्या आणि मानसिक स्वास्थ्यावरच्या व्हिडिओजना पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.